शिवसेना एका जागेवर आघाडीवर। लातूरच्या आर्वी गण आणि गटात काँग्रेसने बाजी मारली आहे, तर तिकडे महाड जिल्हा परिषद भरत गोगावलेंच्या दृष्टीने प्रतिष्ठेची पुत्र विकास गोगावले मैदानात आहेत, ते आघाडीवर। त्यामुळे लातूरमध्ये खरं तर काँग्रेसची जोरदार मुसंडी पाहायला मिळते। ती महापालिकेतही पाहायला मिळाली, ती आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते। बारामती ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या बाजूला सुरुवातीचे काही कल जात आहेत असं चित्र आहे, पण लातूरच्या पानगावमध्ये त्या गणामध्ये मनसेचा एक उमेदवार आघाडीवरती आहे, हेही चित्र आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळत आहे। भाजप 48, आता सध्याचे जे कल आहेत त्यानुसार एकनाथ शिंदेची शिवसेना 29, राष्ट्रवादी 24, काँग्रेस 12, शिवसेना ठाकरेंची शिवसेना 10 आणि इतर 6 अशी सध्याची परिस्थिती आकड्यांच्या बाबतीतली 132 जागांची हे कल आहेत। आणि पहिला निकाल फक्त माढा तालुक्यातनं समोर आला आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवार तिथे विजयी झालेले आहेत। अजूनही बाकी कुठले निकाल हाती आलेले नाहीयेत, पण कोल्हापूरमध्ये जसं लातूरमध्ये तसंच कोल्हापूरमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। लातूरमध्ये जशी काँग्रेसनं मुसंडी मारली तशीच मुसंडी काँग्रेसची कोल्हापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळते। महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा अगदी असंच या दोनही जिल्ह्यांमधलं चित्र समोर आलेलं होतं। काँग्रेसनं आपली सगळी ताकद इथे पणाला लावलेली होती। लातूरच्या आर्वी गण आणि गटामध्ये काँग्रेसनं बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे, तर महाड जिल्हा परिषदेमध्ये भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आघाडीवर आहेत आणि वळसे पाटील, दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे सुद्धा या निवडणुकीमध्ये उभे आहेत। त्यांनी सुद्धा सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेली होती। आणि त्यामुळे आता बघावं लागेल पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र। सातारामध्ये जर